नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये जर आपल्याला एकरी साधारणपणे 10 ते 12 क्विंटलपर्यंत उतार पाहिजे असेल तर हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा, कारण की अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, राजमा हे पीक असं पीक आहे की कमी खर्चामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन देतं. साधारणपणे जर विचार केला आपण तर 10 ते 12 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज हे प्रति एकरामधून आपल्याला निघते. परंतु काय काय गोष्टीचा आपण काळजीपणे विचार जर केला तरच आपल्याला हे उत्पादन निघणं अपेक्षित आहे. बरेच शेतकरी बऱ्याच चुका करतात की जेणेकरून आपल्याला नुकसान हे भरपूर प्रमाणामध्ये दिसून येतं. तर त्या कोणत्या चुका आहेत हे सविस्तर आपण डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राजमा हे पीक प्रामुख्याने रब्बी हंगामामध्ये पेरलं जातं. 12 महिने देखील याची पेरणी केली जाते. परंतु जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्पादन पाहिजे असेल तर रब्बी हंगामामध्ये हे पीक पेरलं पाहिजे. नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत चालतं हे पीक पेरलं तरी पण. सर्वात महत्त्वाचा आणि सुरुवातीला जर आपण विचार केला राजमा पेरणी करत असताना तर प्रति एकरी साधारणपणे आपण किती किलो बियाणं पेरतो हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय. बरेच शेतकरी राजमा पेरणी करत असताना एकरी जे बियाणं लागते त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चुका करतात आणि आपल्याला नंतर उत्पादनामध्ये त्याचा फरक आणि नुकसान हे दिसून येतं. काही शेतकरी कमी प्रमाणामध्ये साधारणपणे 20 किलो 22 किलो ज्या प्रमाणामध्ये सोयाबीन पेरली जाते त्या प्रमाणामध्ये देखील याची राजम्याची पेरणी केली जाते. परंतु योग्य माप किती? तर बघा शेतकरी मित्रांनो, राजमा हे पीक कसं आहे तर भरपूर प्रमाणामध्ये नाजूक पीक आहे. त्यामुळे 30 किलो ते 40 किलोच्या दरम्यान प्रत्येक हे बियाणं पेरलं पाहिजे. आता बरेच शेतकरी म्हणत असतील की दाट पेरणी झाल्यानंतर त्याचं नुकसान होईल, आपल्याला माल निघणार नाही. तर असे होत नाही, कारण की मर या पिकामध्ये भरपूर प्रमाणे होते. त्यामुळे 30 ते 35 किलोच्या आसपास आपण बियाणं हे पेरलं पाहिजे. माझ्या माहितीस माझ्या अनुभवावरती आणि माझा जो प्लॉट असेल तर यामध्ये साधारणपणे 34 ते 35 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये बियाणं पडलेले आणि 100 पैकी साधारणपणे 70% बियाणं हे उगवलेलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बियाणं पेरणी केल्यानंतर खत व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. दिवस खत टाकल्यानंतर साधारणपणे 20 दिवसाच्या आसपास आपण दुसरा खताचा डोस दिला पाहिजे. त्यामध्ये युरिया हे प्रामुख्याने आपण वापरलं पाहिजे. आता बरेच शेतकरी म्हणतील की युरिया का, तर पिवळसरपणा आणि झाडाची वाढ होण्यासाठी चांगल्या पद्धतीने हे खत वापरलं पाहिजे. जास्त देखील तुम्ही दुसरे सूक्ष्म द्रव्य असतील जसं 20-20-0-13 असेल किंवा बाकीचे जे खतं असतील ते देखील टाकू शकतात. परंतु खर्चाचा जर विचार केला आपण तर सगळ्यात सोपं आपण युरियाचं प्रत्येक करी 40 किलो या प्रमाणामध्ये आपण हे खत टाकलं पाहिजे. त्यानंतरचा महत्त्वाचा विषय आला फवारणी. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी करते वेळेस आता वेगवेगळ्या व्हरायटीच्या राजमे, त्यामध्ये वरून असेल, ब्राझील वाघे असेल किंवा डायमंड असेल, असे बरेच व्हरायटी आहेत. परंतु वरून ही व्हरायटी सोडता जर बाकीच्या व्हरायटीचा जर विचार केला आपण त्याला फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्ही बरेच प्रकारचे फवारणी करू शकता. परंतु फवारणी केल्यानंतर आपला 100% त्याचा रिझल्ट हा दिसून येतो. आता आपल्या बागामध्ये काही जागेवरती फवारणी न केल्यामुळे तुम्हाला काय पद्धतीने नुकसान होतात हे देखील बघू शकता. आपण व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलंय की फवारणी न केल्यामुळं अशा पद्धतीने नुकसान होतात. फवारणी खूप महागाची नाही, साधारणपणे 1000 रुपयामध्ये एकरी आपलं रान हे फवारणी करून निघतं. फवारणी केल्यानंतरचं आलं सर्वात महत्त्वाचं आणि काळजीपूर्ण विचार करण्यासारखी गोष्ट जी आहे ती म्हणजे पाणी व्यवस्थापन. आता शेतकरी राजमा पेरणी केल्यानंतर पाणी व्यवस्थापन करते वेळेस चुकीच्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करत असतात. कारण की राजमा हे असं पीक आहे की याला जास्त प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता नसते आणि जास्त प्रमाणात जर पाणी झालं तर आपल्याला त्याचं नुकसान देखील दिसून येतं. कारण की बुरशीचा प्रभाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, मर रोग जास्त प्रमाणात होते, अशा पद्धतीने बुरशी लागते. बुरशी लागल्यानंतर आपलं झाड हे पूर्णपणे
वाया जातं. त्यामुळे पाणी व्यवस्थापन करते वेळेस हलकं पाणी दिलं पाहिजे. हलकं पाणी म्हणजे कशा पद्धतीने, तर वाहतं पाणी द्या, जास्त प्रमाणामध्ये मुरलं पाणी नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला राजमा हे पीक भरपूर प्रमाणामध्ये उत्पादन देतं. वरून साधारणपणे 12 क्विंटलपर्यंत आपण ॲव्हरेज एकरी काढलेला आहे. ब्राझील वाघ्याचा जर विचार केला आपण तर थोडं कमी प्रमाणात याचं उत्पादन निघतं, परंतु बाजारभावाचा जर विचार केला तर ब्राझील वाघ्याला सर्वाधिक बाजारभाव आहे. गेल्या वर्षी साधारणपणे 10,500 रुपये ते 11,000 रुपये प्रति एकरी सुरुवातीला राजम्याचं भाव होता. तो नंतर वगळून 8,000 पर्यंत आलेला होता. बाजारभाव जर कमी लागला आणि उत्पादन जर आपल्याला जास्त प्रमाणात झालं तर आपल्याला राजमा हे पीक 100% परवडतं. खर्चाचा जर विचार केला आपण साधारणपणे एकरी तर जास्त प्रमाणात आपल्याला खर्च हा दिसून येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशी नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील.